नमस्कार. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मला तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपला देश स्वतंत्र झाला, या देशातील महिला स्त्रिया खरोखर तेवढ्या स्वतंत्र आहेत का? त्या मुक्तपणे वावरू शकतात का? म्हणजे आजकाल हे प्रश्न उभा राहत आहेत कोलकात्यामध्ये झालेल्या एका केसमुळे. ती गोष्ट मी ज्यावेळी ऐकली, परवा एक डॉक्टरांचा मी व्हिडिओ बघितला, त्यात त्यांनी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्या. अंगावर अक्षरशः माझ्या काटा उभरला की हे काय आणि कोणता कसला प्रकार आहे हा. म्हणजे ही कोणती प्रवृत्ती, ही कोणती मानसिकता आहे. आणि या मानसिकतेची लोक या समाजात आहेत, तर त्यांना आपली न्याय व्यवस्था शिक्षा का करत नाहीये? आणि ज्या गोष्टी काही एक्सप्लेन केल्या गेल्या त्या व्हिडिओमध्ये, मी त्यांचं असं म्हणणं आहे की लिटरली अक्षरशः कुणालाही बघवलं गेलं नसतं, एवढी वाईट अवस्था केली होती, एवढी वाईट अवस्था. आणि कुणाला ना कुणाला तरी लपवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, कुणाला तर वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यामध्ये. तुम्हाला कल्पनाही नसेल आणि कदाचित कधी कुणाला जाणीवही होणार नाही, एवढी दयनीय अवस्था होती ती. कधी जाग येणार आहे आपल्याला? याच्या आधी दिल्लीमध्ये ही केस झाली आणि त्यानंतर आता सगळ्यात मोठी असली एवढी विचित्र, जी मानवी प्रवृत्तीला लाजवेल अशी केस झाली आता कोलकात्यामध्ये. आम्ही न्याय करतो, म्हणजे आपला देश न्यायप्रिय आहे, मग याच्या बाबतीत न्याय का होत नाहीये? का फाशी होत नाहीये? कित्येक तरी आंदोलनं पेटल्यानंतर ती केस सीबीआय कडे गेली, कित्येक तरी गोष्टी झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आता बाहेर येत आहेत. हे चाललंय काय? जी मतं मागायला आमच्या घरात येतात, जी मतं द्या, आम्हाला निवडून द्या, या काय गोष्टींसाठी आम्हाला सांगायला आमच्या समोर उभे राहतात, ती लोक कुठे आहेत? ते नेते कुठे आहेत? स्वतःला लोक नेता म्हणून घेणारे कुठे आहेत? याच्याविषयी बोलता येत नाही, याच्याविषयी तुम्हाला आंदोलन करता येत नाही, याच्याविषयी तुम्हाला लोकसभेच्या बाहेर बसता येत नाही. एखाद्या पार्टीनं तुम्हाला काहीतरी म्हणलं म्हणून तुम्ही सगळेजण एकजूट होऊन लोकसभेच्या बाहेर बसता, विधानसभेच्या बाहेर बसता. अशी एखादी गोष्ट ज्यावेळी सोसायटीमध्ये होते त्यावेळी तुम्हाला बसायला काय प्रॉब्लेम आहे? त्यावेळी तुम्ही समाजाविषयी उभे का राहत नाही? म्हणजे असं कधी देव करो, असं कधी होऊ नये, कोणासोबतच होऊ नये, कारण ही खूप वाईट वेळ असते. पण जेव्हा एखादी गोष्ट अशी मोठ्या नेत्याच्या घरात होईल, त्यावेळी सगळ्या समाजाला, त्यावेळी सगळ्या सोसायटीला, त्यावेळी सगळ्या न्याय व्यवस्थेला जाग येणार आहे का? आणि याच्यावरती कडक कायदे केले जाणार आहेत का? कधी उभे राहणार आहेत याच्यावरती कायदे? आपले कायदे एवढे कुंकवत असल्यामुळेच असल्याचं फोपवतं सगळे. या सगळ्या गोष्टी अशामुळे घडत आहेत. आई वडिलांना, भावाला, नवऱ्याला, त्याची बायको कुठे तर कामावर पाठवायचं असेल, कुठे कॉलेजला जात असेल, काही कामानिमित्त बाहेर जात असेल, तर त्यांना टेन्शन मध्येच पाठवावी का? त्या भावाला काळजी, त्या आई वडिलांना काळजी, त्या नवऱ्याला काळजी, सगळ्यांना काळजी. कुठे जगतोय आम्ही आणि काय करतोय आम्ही? कुठे गेली ती न्याय व्यवस्था? का उभा राहत नाहीये देश? का उभा राहत नाहीये ते नेते? मला माहित नाही, हा व्हिडिओ कदाचित खूप जणांना टोचेल, जे राजकारणी असतील. आय डोंट नो, मी कधी या गोष्टीत पडत नाही, पण त्यांना टोचेल. पण मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही तुम्हाला निवडून देतो कशासाठी? आमच्या रक्षणासाठी, आमच्या समाजात काहीतरी चांगलं व्हावं यासाठी. मग ज्यावेळी आमच्या समाजावरती, आमच्या घरात अशी वाईट वेळ येते, त्यावेळी तुम्ही कुठे असता? त्यावेळी तुम्ही का नाही म्हणत की बाबा याच्याविषयी कडक कायदे झाले पाहिजेत? त्यावेळी तुम्ही लोकसभेत गदारोळ का करत नाही की याच्याविषयी कडक कायदे झाले पाहिजेत? समोरच्या पार्टीने एखादी गोष्ट केली तर हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे जे घडतं समाजात, त्याच्याविषयी तुम्ही का बोलत नाही? त्याच्याविषयी तुम्ही का आंदोलन करत नाही? त्याच्याविषयी का उपोषणाला बसत नाही? आज तिकडे घडले, आज इकडे कुठेतरी घडेल, कुणाच्या तरी घरात घडेल. हे थांबायला हवं कुठे ना कुठेतरी. आणि माझा प्रश्न न्याय व्यवस्थेला आहे, अशा प्रवृत्तीची लोक फाशीला जाण्याच्या योग्यतेची का नाही आहेत? तिला न्याय मिळावा एवढीच मी अपेक्षा करतो. धन्यवाद.